शिरोळ येथील पीएमश्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक 3 या शाळेत राज्यस्तरीय तज्ज्ञ व्याख्याते ॲडव्होकेट श्रीकांत माळकर यांचं प्रेरणादायी व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही मार्गदर्शनाचा मोलाचा लाभ झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व श्रीफळ वाढवून व्याख्याते श्रीकांत माळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। शिक्षिका सौ रागिनी फुलारे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून कार्यक्रमाचा प्रास्ताविक आढावा मांडला। यानंतर मुख्याध्यापिका सौ तेजस्विनी गायकवाड यांनी पीएमश्री योजनेअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या अशा व्याख्यानमालांचं महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी अशा उपक्रमांचा नियमित लाभ घ्यावा असं आवाहन केलं। प्रमुख व्याख्याते ॲडव्होकेट श्रीकांत माळकर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचं महत्त्व पटवून दिलंय। ज्यांनी आपलं मस्तक पुस्तकांसमोर नमवलं त्यांच्यासमोर जग नतमस्तक होतं असे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे विचार उद्धृत करत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचन करण्यास प्रेरित केलं। आगामी उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांनी श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक वाचावं असं विशेष आवाहन त्यांनी केलं। पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी मुलांमधील गुण ओळखून त्यांना योग्य प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली। प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष कौशल्य असतं, ते ओळखून त्याचा विकास करणं हीच खरी पालकांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बोलत असताना शाळेचे शिक्षण तज्ज्ञ सदस्य पत्रकार दिलीप कोळी यांनी सध्या महाराष्ट्रात वाढत चाललेली भोंदूगिरी करणाऱ्या बाबांचा उल्लेख करत समाजात अशा अंधश्रद्धाजन्य प्रवृत्तींबाबत जनजागृती होणं अत्यंत आवश्यक असल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे। त्यांनी विद्यार्थ्यांनी व पालकांनी विवेकाने विचार करून अशा भोंदूगिरीपासून दूर राहावं तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा असं आवाहनही केलं। यावेळी ॲडव्होकेट श्रीकांत माळकर यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय माळी यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष प्राध्यापक के.एम. भोसले, शिवस्मृती व्याख्यानमालेचे शिवाजी पाटील कौलवकर यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक सिद्धोंडा बंडगर यांनी केलं। कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन शिक्षण तज्ज्ञ सदस्य दिलीप कोळी, सदस्य शैलजा कोरोचकर, गुलनाज शेख, आरती आर्गे, सखी सावित्री समिती सदस्य हेमलता जाधव, तसेच शिक्षक फिरोज उर्फ राजू कादरभाई, सौ सुरेखा येळगुडे, सौ वैशाली बोरसाटे, सौ मीरा भंडारे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते। एकूणच या व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळाली, तसेच पालकांनाही मुलांच्या संगोपनाबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळालं। मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी।